आपण या सगळ्या संबंधामध्ये बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याशी। सुस्मिता, काल जे काही ओलीस नाट्य झालेलं आहे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर झाला, पण आता या एन्काउंटर बद्दल देखील याचिका दाखल करण्यात येण्याची माहिती समोर आलेली आहे। काय अधिकची माहिती? खरं तर रोहित आर्य हा गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता आणि ज्या पद्धतीने हे किडनॅपिंग नाट्य त्याने रचलेलं आहे, कुठेतरी फिल्मी स्टाईल जरी वाटत असले तरी सुद्धा त्यातनं त्याच्या व्यथा मांडण्याचा त्याने एक वेगळा मार्ग स्वीकारला। खरं तर हा मार्ग चुकीचा होता, परंतु त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे। एन्काउंटर नंतर रोहित याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी व्हावी, हा एन्काउंटर टाळणं पोलिसांना शक्य होतं, कमांडोंना शक्य होतं, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झाली। नितीन सातपुते जी आपल्यासोबत आहे, जे या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टात जाणार आहे। सर, ज्या पद्धतीची ही घटना आहे, सुरक्षेच्या बाबतीत 2 तास हे सगळं नाट्य सुरू होतं, डीसीपी संवाद साधत होते, तरी देखील एन्काउंटर झाला। आता हे प्रकरण जसं वरवर दिसतं तसं हे प्रकरण नाहीये। ऍक्च्युअली हा रोहित आर्य जो आहे त्याचा एन्काउंटर जो आहे तो टाळता आला असता। त्याचं जे म्हणणं होतं, तो मागच्या 1-1.5 महिन्यापासून तो उपोषणास बसला होता, हंगर स्ट्राईकवर गेला होता। त्याची फॅमिली, त्याची वाईफ हंगर स्ट्राईक करत होती। त्याचे सरकारला रोहित आर्यला 2 करोडचं देणं होतं। त्याने सरकारसाठी शाळेमध्ये स्वच्छता उपक्रम जो राबवला त्यासाठी त्यांनी काही कॉन्ट्रॅक्ट घेतले होते, त्याचं पेमेंट बाकी होतं। सरकारला तो वारंवार विनंती करत होता आणि ते पैसे आले नाही। 2 करोड ही फार मोठी रक्कम आहे आणि हे पैसे आले नाही आणि त्यामुळे त्याने एकदा आत्महत्या करायचा पण प्रयत्न केला। पुण्यामध्ये त्याच्या घरी असताना त्यांनी उपोषण जेव्हा केलं तेव्हा त्याला झटका आला, तो बेशुद्ध पडला। म्हणजे त्याची फॅमिली एवढी सफर करत होती ह्याच्यामुळे, त्याचे पैसे आले नाही आणि त्यामुळे त्याने आत्महत्या करायचं पण ठरवलं होतं। म्हणजे एवढं टोकाचं पाऊल त्याने घेतलं। बरं, हे टोकाचं पाऊल घेतलं म्हणजे डायरेक्ट घेतलं का? नाही, प्रश्न नाहीये, उत्तर नाहीये। त्यांनी सरकारला सांगितलं, त्यामध्ये केसरकर वगैरे आहे हे त्याच्या संपर्कात होते, त्यांची बिलं आहे। आज माझ्याकडे एक स्टेटमेंट आहे की सरकारने त्यात कबूल केलेलं आहे की त्याची 2 करोड रुपये देणं आहे आणि काही 99 लाख रुपये पण त्याचे कधी देणं वगैरे आहे, असं काहीतरी आहे, ड्यूज आहेत। हे त्याचे पैसे दिले नाही आणि तो वारंवार त्यांनी विनंती केली आणि म्हणून त्याने एकदा आत्महत्येचा विचार त्या डोक्यात आला। पण नंतर त्याने त्याचं जे स्टेटमेंट आलंय काल, जे सोशल मीडियामध्ये जे व्हायरल झालंय, की त्याने ठरवलं, त्याने प्लॅन केलं की असं काही करता येईल का, की ब्लॅकमेल करून पैसे काढता येईल का। आपण एक चित्रपट आला होता बघा, थर्सडे नावाचा, यामी गौतमी नावाचा, त्यामध्ये देखील असाच प्रकार होता। त्याने एक प्रयत्न केला की सरकारकडनं कसे तरी आपले पैसे मिळवायचा। मग याला ही वेळ का आली, ह्याला किडनॅप करावं असं का वाटलं, की तुम्ही त्याला आता भाग पडलं ह्या सगळ्या गोष्टी करायला। बरं ठीक आहे, त्याने हे केलं, किडनॅप केलं मुलांना, 17 म्हणते पोलीस धरलं, डांबून ठेवलं वगैरे। पण पोलीस यंत्रणा जी आहे किंवा पोलीस जे आहेत एवढे, हे पोलीस काही एवढे ट्रेन नाहीत का? जेव्हा दहशतवाद्याला जाऊन जिवंत पकडतात, त्यांचा पहिला हा उद्देश असतो, मानवी हक्काचा हा उद्देश असतो की त्या व्यक्तीला जिवंत पकडायचं, कोणाचाही जीव घेऊ नये असं असतं। पण त्याचा जीव घ्यायचा यांचं टार्गेटच ते होतं। आता ती गोळी त्याला छातीत लागलेली, डायरेक्ट छाती, इतर कुठे त्याला गोळी लागलेली नाही किंवा त्या ठिकाणी इतर कुठल्या बुलेट पडलेल्या आहेत असंही काही चित्र नाही। बरं, पोलिसांचं म्हणणं आहे की त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती। मग पोलिसांची ती रिव्हॉल्वर जर होती, मग त्याने तुमच्यावर गोळीबार केला होता का? बरं, रिव्हॉल्वर कोणती होती? छर्याची होती असं त्यांचं म्हणणं होतं। मग छर्याच्या बंदुकीने हत्या होते का? माणूस जखमी होऊ शकतो का? बरं, इतपत जखमी होऊ शकतो का की त्याचा मृत्यू होऊ शकतो? तसं काही नाही, तसा प्रकार काहीच नाही। मग ह्यांनी, पोलिसांनी त्याला गोळीबार, छातीवर गोळी का मारली? बरं, ही जी घटना घडण्याच्या अगोदर 2 तास तो डीसीपींशी फोनवरती संपर्कात होता। त्याच्या मागण्या त्यांनी सांगितल्या होत्या। तुम्हाला ते कद्दारचं ते पोलीस माहिती आहे का तुम्हाला? किडनॅप झालं होतं, कद्दारचं विमान जे हायजॅक केलं होतं, त्यावेळेस या आतंकवाद्यांना सरकारने सोडून दिलं, त्यांच्या संपूर्ण मागण्या त्याला देऊन टाकल्या, त्यांची माणसं सोडली। मग हा तो भारतीय होता ना, ह्याचे पैसे, कायदेशीर जी रक्कम होती ती देणं होती सरकारला, मग ती द्यायची होती ना। ते न देता याला तुम्ही ते किडनॅप करायला, मुलांना किडनॅप करायला भाग पाडलं। एवढ्या 17 मुलांचा जीव त्यांनी धोक्यात टाकला, सरकारने टाकला। सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली, गंभीर परिस्थिती निर्माण केली, जेणेकरून ह्याने टोकाचं पाऊल उचललं। उद्या समजा याच्या हातून रागाच्या भरात काय झालं असतं मुलाला, मग ह्याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत येतो की वारंवार सरकारसोबतची चर्चा ही सुरू होती, त्यावेळेला ही सगळी मुलं बंधक बनवण्यात आलेली आहेत हे जेव्हा समजलं, त्यावेळेला तो सरकारसोबतही संवाद साधत होता, पालकांना ब्लॅकमेल करणारे त्याने काही व्हिडिओ पाठवलेले होते। यामध्ये कुठेही त्याच्याकडे काही शस्त्र आहेत का किंवा त्याने काही अटॅक करण्याचा प्रयत्न केला का, याबाबतची
स्पष्टीकरण किंवा याबाबतची अधिकृत घोषणा पोलिसांकडून अजूनही करण्यात आलेली नाही. एखादा एन्काउंटर झाल्यानंतर स्वतः राज्याच्या गृह विभागाकडनं अशा पद्धतीची माहिती पब्लिक डोमेनमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. परंतु या प्रकरणामध्ये कुठेही एन्काउंटर झालाय, मृत्यू झालाय याची अधिकृत घोषणा अजूनपर्यंत सरकारनं केलेली नाही. खरी गोष्ट आहे, तुम्ही जे सांगता ते खरं आहे. याच्यामध्ये कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट सरकारकडनं आलेलं नाही, डीसीपी कडनं आलेलं नाही आणि गृह खात्याकडनं आलेलं नाही. उलट काल जेव्हा हे एन्काउंटर झाल्याच्या नंतर दत्ता नलावडे जे डीसीपी आहेत त्यांनी सांगितले की त्याच्याकडे गन होती की नाही आम्ही याची चौकशी करतोय. मग त्याकडे जर तो सामान्य माणूस आहे, आपले पैसे मागतोय, भले त्यांनी केलं, चुकीचं केलं, त्याने अपराधच केला, मुलांना पोलीस ठेवला, अपराधच आहे, त्याचं आपण समर्थन करत नाही. पण मग तुम्ही त्याला जर न्यूट्रलाइज करायचं होतं तर तुम्ही तुमच्या जी ट्रेनिंग होती, पोलीस ट्रेनिंग तुम्हाला दिलेली आहे, वेगवेगळं तुम्हाला जे प्रशिक्षण दिलेलं असतं, कसं अशा परिस्थितीला कसं सामना करायचा किंवा कसं त्या माणसाला पकडायचं हे तुम्हाला ट्रेनिंग आहे. तसं न करता तुम्ही कुठेतरी बाथरूममधून घुसून त्याला डायरेक्ट गोळी मारता. तुम्हाला मग ट्रेनिंगचा उपयोग काय? तुमच्यावरती एवढे लाखो करोड रुपये खर्च होता ट्रेनिंगवरती, तुम्ही डीसीपी आहात आणि तुमच्या संपर्कात तो होता, त्याच्या मागण्या सरकारशी बोलून, तुम्ही गृह खात्याशी बोलून, केसरकरांशी बोलून तुम्ही त्याला त्याचे पैसे देऊन टाकायचे होते किंवा त्याला आश्वासन द्यायचं होतं की बाबा तुझं आम्ही जे काय आम्ही सेटल करतो आणि हे सगळं काय करू नको. पण तसं न करता यांनी त्यांची पोलीस रॅपिड ऍक्शन फोर्स जी होती ती तिकडे घुसवली आणि कमांड घुसवले आणि त्याला फायरिंग करून त्याला जागीच मारलं. हे चुकीचं आहे. आणि एखादी कसं आहे, जरी तो अपराध केलेला असला तरी देखील त्याला न्यूट्रलाइज करणं, पहिलं प्रयत्न करणं की त्याच्याकडनं त्याला कसं पकडता येईल. आणि जर मारायची वेळ जरी आली तरी त्याच्या पायावरती अशा ठिकाणी मारायचं की त्याचा त्यात मृत्यू होऊ नये, त्याला फक्त इजा होईल आणि तो न्यूट्रलाइज होईल, एवढी काळजी पोलिसांनी घ्यायची असते. पण तसं न करता छातीत गोळ्या मारल्या म्हणजे यांचा उद्देश जो आहे की त्या छातीमध्ये त्याला गोळी मारून त्याची हत्या करायची. मग आता प्रश्न येतो की ही हत्या का करण्यात आली, हा हत्या कोणाच्या सांगण्यावरून केली, बरं त्याला मारलं का, एवढी टोकाची भूमिका तुम्ही का घेतली. जर डीसीपींच्या तो कॉन्टॅक्टमध्ये होता, केसरकरांच्या देखील तो कॉन्टॅक्टमध्ये होता, त्यांच्या मागण्या मान्य करत होता, मग असं काय आहे का की अजून त्याचं काही कोणाचे पर्सनल काही त्याला देणं बाकी होतं ते त्याला द्यायचं नव्हतं आणि मग याची हत्या पोलिसांच्या मार्फत याची हत्या करून घेतली. म्हणजे त्यांनी मुलांना किडनॅप केलं किंवा ओलीस ठेवलं, हे कारण घेऊन म्हणजे ह्याचं निमित्त साधून त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी ही केलेली हा मर्डर आहे, हा डीसीपी दत्ता नलावडे यांनी केलेला हा मर्डरच आहे. आणि तो कोण ऑफिसर आहे, अमोल वाघमारे, त्याने देखील हा मर्डरच केलेला आहे. त्याने अगोदर कोणतेही त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी प्रयत्न केले नाही, त्या पायावर गोळी मारली नाही किंवा इतर जी साधनं असतात ती वापरायला पाहिजे होती ती वापरली नाही, किंवा एक टॉक्स असतात, जनरल ज्या बोलणी असतात ते बोलणी करायला पाहिजे होती. ही परिस्थिती शांत करायचा कोणताही सरकारने किंवा पोलिसांकडनं असा कोणताही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे हा सरळ हा मर्डर आहे. त्यामुळे याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल दत्ता नलावडे, अमोल वाघमारे आणि जे त्या पोलीस स्टेशनशी संबंधित आहे त्यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. 302 म्हणजे जो सीआरपीसी प्रमाणे जो मर्डर खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल व्हायला पाहिजे आणि यांना पकडून आत टाकलं पाहिजे. तसेच मिनिस्टर एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये ज्यांनी त्याचे जे पैसे दिले नाही किंवा जो अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावरती देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की त्याच्याकडून काम करून घेतलं, त्याने शाळेला सगळ्या सुविधा पुरवल्या, स्वच्छता अभियान त्याने राबवलं, त्याचे जे काय त्याचे कॉन्ट्रॅक्ट होते त्याने किती वेळा तरी असं हॉनररी काम केलेलं आहे. केसरकरांवर त्याचा फोटो आहे. मग अशा व्यक्तीला जो तुम्हाला मदत करतोय, सरकारला मदत करतोय, मुलांसाठी काम करतोय, अशा व्यक्ती मुलांना मारेल का? त्यामुळे ही सरळ हत्या आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर गुन्हा दाखल तात्काळ व्हायला पाहिजे आजच. नक्कीच आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात यावा आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आडमुठी भूमिका घेतल्याचा सुद्धा आरोप नितीन सातपुते यांनी केलेला आहे आणि या एन्काउंटरची सखोल चौकशी करण्यासाठीची मागणी ते कोर्टात लावून धरणार आहेत. निश्चितच सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या